महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ड्रग्ज माफियांवर पंचवटी पोलिसांनी कारवाई केली आहे। पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका फिल्मी स्टाईल कारवाईत MD म्हणजेच मेफेड्रॉन या ड्रग्जसह 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। नाशिक शहराला ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलिसांनी रणशिंग फुंकले। पंचवटी पोलीस ठाण्याचं गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका संशयास्पद स्विफ्ट कारची माहिती मिळाली। पोलिसांनी कारचा पाठलाग करत कार ताब्यात घेतली। पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा कारमध्ये MD लपवून ठेवण्यात आला होता। पोलिसांनी 12,500 रुपयांचे MD ड्रग्ज, 2 जिवंत काडतुसांच्या पितळी पुंगळ्या आणि गुन्ह्यात वापरलेली 3 लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 3,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आज सकाळी पहाटेच्या सुमारास 3:30 वाजण्याच्या सुमारास DB पथक आपलं पेट्रोलिंग करत होतं। त्या पेट्रोलिंग करताना दरम्यान आडगाव नाका येथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार MH04 पासिंगची गाडी आहे। त्या गाडीमधले काही 3 जण संशयास्पद दिसले। आपल्या DB पथकाने त्यांना जरा हटकलं असता त्यांनी पळापळ केली होती। मग त्या लोकांना ताब्यात घेतलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या घाबरण्याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक अंमली पदार्थ आहे, MD नावाचा पदार्थ आहे। त्या पदार्थ असल्यामुळे आम्ही पुढील तपास पथक आमचे आणि वरिष्ठांना आम्ही ACP साहेबांची परवानगी घेऊन पुढील त्याची कारवाई केलेली आहे। तिन्ही इसम आता ताब्यात आहेत। त्यातले 2 इसम हे सायखेडा परिसरातले आहेत आणि 1 इसम इथला आडगाव परिसरातला आहे। सध्या यांनाही 4 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे। याच्यात MD जे अंमली पदार्थ आजकाल मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे म्हणजे 2.5 ग्रॅम मिळालेलं आहे। हे कुठून आणलं, कोणी त्यांच्या कोणाकडनं विकत घेतलेलं आहे, याच्या मागचे कोण पेडलर आहेत याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपी अक्षय बालू बोडके, साहिल संतोष सोनवणे, नितीन रामनाथ गुंजाळ या तिघांच्या मुसक्या आवळत पंचवटी पोलिसांनी त्यांना गजाआड केले। पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या धाडसी पथकाने ही धडक कारवाई केली। या मोहिमेत पोलीस हवालदार कैलाश शिंदे, अमोल काळे, महेश नांदुरकर, संतोष पवार आणि पोलीस नाईक जयवंत लोणारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पंचवटी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणलेत। नाशिकच्या तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्या या ड्रग्जचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेण्याची गरज आहे। तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात असून लवकरच मुख्य आरोपी गळाला लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।